नमस्कार मित्रांनो, मी सचिन पाटील तुमचे स्वागत करतो फ्री मॅथ्स एज्युकेशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये. इयत्ता 7वीतील चॅप्टर 14 अल्जेब्रिक फॉर्म्युला एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर हा दुसरा भाग मी या ठिकाणी सादर करीत आहे. आपण पहिल्या भागामध्ये मिनिंग ऑफ एक्सपान्शन, द एक्सपांडेड फॉर्म ऑफ स्क्वेअर ऑफ बायनॉमियल ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि त्यावरील उदाहरणं बघितली आहेत. आता या दुसऱ्या भागामध्ये आपण एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी इंटू ए मायनस बी बघणार आहोत. तर बघा, ए प्लस बी इंटू ए मायनस बी हेच आपण बघताना या ठिकाणी बघा, दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचं चिन्ह नाही आहे. दोघंही ब्रॅकेट्स दिले आहेत आणि या ब्रॅकेट्समध्ये कुठल्याही प्रकारचं चिन्ह नाही आहे. ज्या वेळेला कुठलंही प्रकारचं चिन्ह नसेल दोन ब्रॅकेटच्या मध्ये, ज्या वेळेला समजायचं की त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन साईन आहेत. आपण बोलतानाही ए प्लस बी इंटू ए मायनस बी या ठिकाणी बोलतच असतो. तर या दोन टर्म्स या ठिकाणी दिल्या आहेत. इथं सुद्धा दोन टर्म्स आहेत. मीन्स दीज आर बायनॉमियल्स. मीन्स we have to take the product of binomial into binomial. Already we learn how to multiply the binomial into binomial. We split one of the bracket and multiply in that both terms to the another brackets. So a into this second bracket a minus b positive b into a minus b. बघा, आपण या पहिल्या ब्रॅकेटला स्प्लिट केलं म्हणजे दोन भागांमध्ये रूपांतर केलं. त्यापैकी पहिली टर्म ए, दुसरी टर्म पॉझिटिव्ह बी. या या एका टर्मने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, तसंच पॉझिटिव्ह बीने या पूर्ण ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय केलं. आता या ठिकाणी बघा, ब्रॅकेटच्या बाहेर पुन्हा एक टर्म आहेत आणि ब्रॅकेटमध्ये दोन टर्म्स आहेत. याचा अर्थ काय की एक टर्म म्हणजे मोनोमियल, दोन टर्म्स म्हणजे बायनॉमियल. ए into a minus b, that is monomial into binomial. Again, these things we already learned. Therefore, multiplying this a to each and every terms of the bracket. Therefore, we get a into a, that is a square, negative sign as it is because this is a positive a. A into b, ab, plus b into a, positive ba, positive into negative, negative, b into b, b square. प्रत्येक वेळेला लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण चिन्हांचा सुद्धा गुणाकार करायचा आहे. बऱ्याचदा विद्यार्थी काय करतात, चिन्ह सोडून म्हणजे चिन्ह जशी असतील तशाच तशी लिहितात आणि त्यामुळे मग कधी कधी तुमचं उत्तर चुकतं. म्हणून त्यामध्ये मिस्टेक्स होऊ नये म्हणून चिन्हांचा सुद्धा आपण गुणाकार करायचा. जसं मी या ठिकाणी पॉझिटिव्ह बी इंटू निगेटिव्ह बी इज इक्वल टू पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह बी इंटू बी बी स्क्वेअर म्हटलं. त्या पद्धतीने इथं सुद्धा पॉझिटिव्ह ए इंटू निगेटिव्ह बी, पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह निगेटिव्ह, हे जशाच तसं आलेलं नाही आहे. या पॉझिटिव्ह एने निगेटिव्ह बीला मल्टिप्लाय केलाय म्हणून या ठिकाणी निगेटिव्ह आलाय. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता या ठिकाणी बघा, ए बी आणि इथं सुद्धा व्हेरिएबल ए बी, मीन्स दीज आर लाईक टर्म्स. द कोएफिशियंट ऑफ द टर्म्स इज 1. हिअर इज अगेन 1, बट द साइन ऑफ both one are different. This is negative 1 and this one is positive. Positive negative negative, 1 minus 1 get cancelled. Means what is remaining? Only a square minus b square is remaining. So a plus b into a minus b is equal to a square minus b square. इतकंच फक्त या ठिकाणी शिल्लक राहील. आता हे एक्सपान्शन a plus b into a minus b is equal to a square minus b square. This is the expansion of a plus b into a minus b and you have to use this as a formula for solving the examples on it. Okay. बघा, तर आपण प्रॅक्टिस सेट 51 सोडवायला सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला अगोदर सूचना दिली आहे, यूज द फॉर्म्युला टू मल्टिप्लाय द फॉलोइंग. म्हणजे फॉर्म्युला वापरून तुम्हाला उदाहरणं सोडवायची आहेत. प्रत्यक्ष एक्सपान्शन करण्याची आवश्यकता नाही. आता बघा, पहिलं एक्झाम्पल एक्स प्लस वाय इंटू एक्स मायनस वाय. या ठिकाणी पहा, एक्स आणि वाय दोन व्हेरिएबल आहेत. त्या दोन्ही व्हेरिएबलची ॲडिशन, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सबट्रॅक्शन. म्हणजेच काय, आपला फॉर्म्युला आपल्याला ए प्लस बी ए मायनस बी या ठिकाणी वापरता येईल. सो फर्स्ट राईट दॅट फॉर्म्युला. वी नो a plus b into a minus b is equal to a square minus b square. This is formula, so I am write here formula.
हा फॉर्म्युला प्रत्येक एक्झाम्पल सोडवताना तुम्हाला लिहावा लागणार आहे आणि त्यानंतर आपलं उदाहरण लिहायचं एक्स प्लस वाय मायनस therefore x plus y into x minus y is equal to आता पहा या ठिकाणी x a च्या जागेवर x आलाय, b च्या जागेवर y आलाय, म्हणून आपण या ठिकाणी a स्क्वेअरच्या जागेवर x स्क्वेअर लिहिणार, b स्क्वेअरच्या जागेवर y स्क्वेअर लिहिणार. इतकं सिंपल आहे. संपलं तुमचं. एका पायरीमध्ये या ठिकाणी आन्सर मिळेल. दुसरं उदाहरण बघू. 3x minus 5 3x plus 5. आता पुन्हा तोच फॉर्म्युला 3x प्लस 5 दोन या नंबर्सची किंवा टर्मची इथं सबट्रॅक्शन, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ॲडिशन दिली आहेत. आधी ॲडिशन असेल नंतर सबट्रॅक्शन असेल, दोघांचं मिनिंग सारखं आहे. कारण काय, समजा याची व्हॅल्यू जर 3 येत असेल, याची व्हॅल्यू 4 येत असेल तर 3 × 4 = 12 आणि जर आपण ॲडिशन आधी घेतली तर या ठिकाणी आन्सर मिळेल तुमचं 4 × 3 = 12. आन्सर सारखंच मिळणार आहे. म्हणून आधी पहिल्या ब्रॅकेटमध्ये सबट्रॅक्शन असेल काय किंवा ॲडिशन असेल काय, तो दोघांपैकी फक्त या ठिकाणी आपला उद्देश काय, फॉर्म्युला फक्त आपल्याला मॅच करायचे आहेत. एक तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये ॲडिशन असेल किंवा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ॲडिशन असेल. टर्म्स इकडे तिकडे असल्या तरी काही अडचण नाही. आपला फॉर्म्युला आपण तोच वापरणार, a + b × a - b = a² - b². आता एक्झाम्पल लिहिणार 3x - 5 × 3x + 5. आता बघा या ठिकाणी a च्या जागेवर काय आलं आहे 3x, म्हणून आपण काय लिहिलं या ठिकाणी 3x आणि ते सुद्धा ब्रॅकेटमध्ये. का ब्रॅकेटमध्ये? जर तुम्ही या ठिकाणी ब्रॅकेट नाही दिला, तुम्ही लिहिलं फक्त 3x², त्याचा अर्थ होईल की फक्त xचा स्क्वेअर आहे, 3चा स्क्वेअर नाही आहे असा त्याचा अर्थ होईल. म्हणून 3चा पण स्क्वेअर आपल्याला घ्यावा लागणार आहे, कारण काय एच्या जागेवर पूर्ण 3x आलेला आहे. म्हणून ब्रॅकेटमध्ये आपण लिहिणार. आता ब्रॅकेटमध्ये लिहिल्यामुळे काय झालं, त्या ठिकाणी आपल्याला 3चा पण स्क्वेअर करावा लागेल आणि xचा पण स्क्वेअर करावा लागेल. तसंच bच्या ऐवजी या ठिकाणी 5 आलाय, म्हणून आपण लिहिलं इथं 5². बघा 3x - 5 3x + 5 = 9x² - 25. बघा आता काय होईल, जर एखाद्या वेळेस विद्यार्थ्यांनी जर या ठिकाणी ब्रॅकेट नाही टाकला, तिथं 9x² लिहिलं, तर तुम्ही जर टॉपर केस असाल तर त्या ठिकाणी तुमचे जे काही पेपर चेकर्स असतील, एक्झामिनर्स असतील, ते त्या ठिकाणी तुम्हाला 0 मार्क देऊ शकतात. पण या ठिकाणी काळजी घ्यायची आहे की ब्रॅकेट टाकायचं आहे. या ठिकाणी आपण रूल ऑफ इंडायसेस वापरलात बघा, a b ब्रॅकेट रेस टू m = a रेस टू m b रेस टू m. म्हणून 3चा पण स्क्वेअर आणि xचा पण स्क्वेअर x² या पद्धतीने लिहिले. पुढचं एक्झाम्पल a + 6 × a - 6. पुन्हा आता फॉर्म्युला आपला a + b × a - b. मात्र या ठिकाणी बघा a व्हेरिएबल आलात, म्हणून आपण a च्या ऐवजी फॉर्म्युलामध्ये आता दुसरे नंबर्स किंवा दुसऱ्या व्हेरिएबल्स वापरणार. x + y × x - y = x² - y². आता a ऑलरेडी इथं एक्झाम्पलमध्ये आला आहे, म्हणून मी या ठिकाणी व्हेरिएबल बदलवलेत. You can also take there another variable m + n × m - n = काय येईल m² - n². तर तुम्ही कुठलाही व्हेरिएबल वापरू शकतात आणि त्याला फॉर्म्युला म्हणू शकतात. तर एक्झाम्पल सोडवू आपण. a + 6 × a - 6 = पुन्हा फक्त आता काय करणार, या ठिकाणी विचार करायचा की x च्या जागेवर a आलायत, y च्या जागेवर 6 आलेत, म्हणून राईट हँड साईडला सुद्धा xच्या जागेवर a आणि yच्या जागेवर 6. आता aचा स्क्वेअर a² राहील, मात्र तुम्हाला 6चा स्क्वेअर करता येईल, म्हणून या ठिकाणी एक स्टेप वाढवायची. a + 6 × a - 6 = a² - 36. या पद्धतीने एक्झाम्पल सोडवायची. अतिशय सोपी अशा प्रकारची ही उदाहरणं आहेत, तुम्हाला सहज सोडवता येऊ शकतात. नेक्स्ट एक्झाम्पल x/5 + 6 × x/5 - 6. तर बघा या ठिकाणी काय आहे की a ही जी टर्म आहे या टर्मच्या जागेवर फक्त काय आलंय x/5 असा फ्रॅक्शन आहे. काहीच घाबरायचं कारण नाही. फक्त आपण फॉर्म्युलामध्ये a च्या जागेवर काय आलंय, b च्या जागेवर काय आलंय ते आयडेंटिफाय करायचं. जर ते तुम्हाला ओळखता आलं तर फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू ज्या दिल्या आहेत राईट हँड साईडला त्यांच्या जागेवर फक्त त्या व्हॅल्यू टाकायच्या. पुन्हा फॉर्म्युला आपण लिहिणार. वी नो
ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. जर तुम्ही एच्या जागेवर काय आलं ते जर ओळखलं असेल तर सहज राईट हँड साईडला फक्त एच्या जागेवर आणि बीच्या जागेवर व्हॅल्यू पुट करून तुम्हाला सहज एक्झाम्पलचं आन्सर फाइंड करता येईल. एक्स अपॉन 5 प्लस 6 इंटू एक्स अपॉन 5 मायनस 6 इज इक्वल टू एक्स अपॉन 5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 6 स्क्वेअर. आता पहा या ठिकाणी हा पुन्हा आपल्याला एक्स अपॉन 5 फ्रॅक्शन आहे आणि त्याचा स्क्वेअर करायचा आहे. इथं पुन्हा आपण रूल ऑफ इंडायसेस वापरणार. ए अपॉन बी ब्रॅकेट रेस टू एम इज इक्वल टू ए रेस टू एम अपॉन बी रेस टू एम. देअरफॉर x upon 5 plus 6 into x upon 5 minus 6 is equal to x square upon 5 square. I am directly write here 25. Square of 6 is equal to 36. इतकं सोपं आहे, काहीच नाही विचार करायचा. जरी 6 इकडे असेल, x अपॉन 5 इकडे असेल तरी सुद्धा बीच्या जागेवर व्हॅल्यू आली असती, काहीच फरक पडला नसता. लक्षात ठेवायची या गोष्ट. क्वेश्चन 2. यूज द फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यूज. बघा आता या ठिकाणी तुम्हाला जे आपण एक्सपान्शन शिकलो एक्स प्लस वाय इंटू एक्स मायनस वाय याचं ॲप्लिकेशन या ठिकाणी बघायचं आहे. 502 इंटू 419. बघा स्पेशल टाईपचे नंबर्स आहेत. ह्या नंबर्सचा प्रॉडक्ट जर करायचा असेल तुम्हाला डायरेक्टही प्रोडक्ट करता येईल, मात्र आपल्याला एक्सपान्शनचा वापर करून या ठिकाणी प्रॉडक्ट फाइंड करून दाखवायचा आहे आणि तो अगदी सोप्या पद्धतीने लगेच तुम्हाला त्या ठिकाणी आन्सर मिळेल. तुम्ही जर प्रत्यक्ष पद्धतीने 502 इंटू 498 जर या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करायला घेतलं तर त्या ठिकाणी कदाचित तुम्हाला 2 मिनिटांपेक्षा जास्त अवधी लागेल. मात्र या एक्सपान्शन या फॉर्म्युलांचा जर आपण वापर केला तर आपल्याला म्हणजे विदिन हाफ मिनिट्स यू कॅन सॉल्व युअर आन्सर. बघा आता 502लाच आपण 500 प्लस 2 या पद्धतीने लिहू शकतो. तसंच 498ला 500 मायनस 2 या पद्धतीने लिहू शकतो. आता बघा ज्या दोन संख्यांची बेरीज पहिल्या ब्रॅकेटमध्ये आहे त्याच दोन संख्यांची वजाबाकी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहेत. आपल्या फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा तेच आहेत. एक्स प्लस वाय या दोन संख्यांची बेरीज त्याच दोन संख्यांची वजाबाकी या ठिकाणी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर हा आपल्याला फॉर्म्युला मिळतो. म्हणून या ठिकाणी 502 इंटू 498 इज इक्वल टू 500 स्क्वेअर आणि बीची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी 2 आहे म्हणून 2 स्क्वेअर. सिंपल 500चा स्क्वेअर करायचा, काही अवघड नाही आहे. 5चा स्क्वेअर करायचा, 25 लिहायचा आणि जितके झिरोज असतील त्याच्या दुप्पट करायचे. स्क्वेअर आहेत म्हणून दुप्पट या ठिकाणी आपण केले. 2 झिरोज आहेत म्हणून मी 1 2 3 4 वेळेस झिरो लिहिलात. तो झाला तुमचा 500चा स्क्वेअर मायनस 2चा स्क्वेअर येईल 4. 2,50,000 मायनस 4 इज इक्वल टू 2,49,996 इज युअर आन्सर. बघा इतक्या सोप्या पद्धतीने आणि लगेच तुम्हाला त्या ठिकाणी आन्सर मिळालं. मात्र हे सगळे प्रोडक्ट करताना आपल्याला शक्य होणार नाही. काही विशिष्ट प्रकारचे प्रोडक्ट असतील तर त्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला वापरून आपल्याला प्रोडक्ट फाइंड करता येऊ शकतो. लक्षात ठेवा. बाकीची उदाहरणं तुम्ही होमवर्कसाठी सोडवायची आहेत. आपण नवीन पॉईंटला सुरुवात करणार. फॅक्टरायझिंग अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. आता बघा अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे फॅक्टरायझिंग करताना आपल्याला काही गोष्टी माहीत आहेत. वी नो 30 इज इक्वल टू 2 इंटू 3 इंटू 5 दॅट इज 2 3 5 आर द फॅक्टर ऑफ 30. 30 या नंबर्सला जर मी कुठलाही नंबर तुम्ही घेतला तर त्या नंबर्सला आपल्याला 2 इंटू 3 इंटू 5 म्हणजेच काय प्राईम नंबरच्या प्रॉडक्ट फॉर्ममध्ये आपल्याला ते लिहिता येतात. बघा 2 3 5 हे सर्व प्राईम नंबर्स आहेत. म्हणजेच 2 इंटू 50 लिहिता आलं असतं आपल्याला. 10 इंटू 3 पण लिहिता आलं असतं. मात्र 10 किंवा 15 हे प्राईम नंबर नाही आहेत. ते फॅक्टर आहेत मात्र त्यांना प्राईम फॅक्टर नाही आहेत. मी इथं प्राईम फॅक्टरविषयी बोलतोय. 2 3 5 आर द फॅक्टर्स ऑर प्राईम फॅक्टर ऑफ 30. तर प्रत्येक नंबर्स आपल्याला त्याच्या प्राईम फॅक्टरच्या फॉर्ममध्ये लिहिता येतो. तसंच जर मी व्हेरिएबलच्या बाबतीत जर म्हटलं तर एक्स क्यूब याचे फॅक्टर म्हणजेच एक्स इंटू एक्स इंटू एक्स या सगळ्या गोष्टी तुम्ही आधी शिकलात. त्यामुळे मी म्हणजे पटापट तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करून देतोय.
Similarly, factor of 30x square is equal to 2 into 3 into 5 into x into x into x. या पद्धतीने आपल्याला हे दोघंही नंबर जर एकत्रित घेतले तर ही एक टर्म आहे आणि या टर्मचे फॅक्टर या पद्धतीने आपल्याला लिहिता येतील. या गोष्टी आपल्याला माहिती आहे. काय आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, वेन फॅक्टरायझिंग अ मोनोमियल फर्स्ट फॅक्टराइज द कोइफिशियंट. जेव्हा जेव्हा आपण फॅक्टरायझेशन करू मोनोमियलच्या बाबतीत त्यावेळेला त्यांचा जो कोइफिशियंट असेल, जसं की या ठिकाणी 30 हा कोइफिशियंट आहेत, तर त्या 30 या कोइफिशियंटचे फॅक्टर्स या ठिकाणी पाडायचे आणि नंतर जी काही व्हेरिएबलची टर्म दिलेली असेल त्या टर्म्सला प्रोडक्ट फॉर्ममध्ये लिहायचं. इफ पॉसिबल अँड देन फॅक्टराइज द पार्ट विथ व्हेरिएबल. जर असेल तर इफ पॉसिबल म्हणून मी या ठिकाणी इफ पॉसिबल लिहिलं अँड देन फॅक्टराइज द पार्ट विथ व्हेरिएबल्स आणि नंतर व्हेरिएबलचा पार्ट त्या ठिकाणी फॅक्टराइज करायचा. जर 30 नंबर दिलेला नसेल आणि फक्त जर तुम्हाला एक्स क्यूब दिलेला असेल, तुम्ही म्हणणार सर मग कोइफिशियंट नाही आहे, मग कसं काय फॅक्टर? मग आपल्याला फक्त व्हेरिएबलचेच फॅक्टर त्या ठिकाणी लिहायचे. या अशा पद्धतीने आपण फॅक्टरायझिंग अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स करू शकतो. लक्षात ठेवा. प्रॅक्टिस सेट 52 मधील काही एक्झाम्पल्स आपल्याला सोडवायचे आहेत. फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन अँड राईट देम इन अ प्रॉडक्ट फॉर्म. प्रॉडक्ट फॉर्ममध्ये तुम्हाला ती लिहायची आहेत. आधी फॅक्टराइज करायचे आहेत आणि नंतर त्यांना प्रॉडक्ट फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. तर वेगवेगळी एक्झाम्पल्स या ठिकाणी असतील. मी आता सांगितल्याप्रमाणे तशाच पद्धतीने फॅक्टर पाडायचे आहेत असं नाही, वेगळ्या प्रकारेही तुम्हाला एक्झाम्पल्स तुम्हाला या प्रॅक्टिस सेटमध्ये दिले आहेत, ते आपण आता बघणार आहोत. पहिले एक्झाम्पल दिले 201 ए क्यूब बी क्यूब. तर बघा 201, तर डायरेक्टली तुम्हाला पहिल्या स्टेपमध्ये 201चे फॅक्टर्सचं काही पार्ट या ठिकाणी लिहिता येणार नाही. म्हणून आपण काय करू, 201ला आधी आपण ज्या इयत्ता 6वीमध्ये ज्या टेस्ट शिकलो, 2ची टेस्ट, 3ची टेस्ट, 5th टेस्ट किंवा 9th टेस्ट, 10th टेस्ट याचा वापर करून कुठल्या नंबरने कोणत्या नंबरच्या मल्टिपलमधील हे नंबर्स आहेत तो आपण आधी विचार करणार. आता बघा 2च्या टेस्टनुसार युनिट प्लेसला 1 आहे, म्हणजेच काय, हा नंबर 2ने डिव्हिजिबल नाही. 2 + 1 = 3, 3ने डिव्हिजिबल आहेत. म्हणून आपण 201लाच 3 × 67 या पद्धतीने लिहू शकतो आणि उर्वरित टर्म ए क्यूब म्हणजेच a × a × a आणि b × b या पद्धतीने लिहू शकतो. हे झालं तुमचं फॅक्टरायझेशन. आता बघा 67 हा नंबर तुमचा प्राईम नंबर्स आहेत म्हणून त्यांचे फॅक्टर पाडता येणार नाही. संपलं तुमचं आन्सर. या पद्धतीने सिम्पल फॅक्टर्स पाडायचे. पुढचं एक्झाम्पल 91 xy² आता इथं सुद्धा 91 हा नंबर पुन्हा आपल्याला माहिती आहे 13च्या टेबलमध्ये 91 आहेत, म्हणजेच तुम्हाला 91चे फॅक्टर्स 7 × 13 या पद्धतीने लिहिता येतील. इंटू x ॲज इट इज इंटू y. कारण काय ॲज इट इज म्हणतोय मी, या ठिकाणी याचा इंडेक्स 1 आहेत म्हणून फक्त एकदाच, म्हणून जशाच तसा लिहायचा तो. y सुद्धा इंडेक्स 1 आहेत म्हणून तो जशाच तसा, मात्र टीचा स्क्वेअर आहेत म्हणून आपण तो 2 वेळेस लिहिणार. हे झाले फॅक्टर 91 xy² आता थर्ड एक्झाम्पल 24 a² b². आता बघा 24चे फॅक्टर्स आधी तो 2ने डिव्हिजिबल आहेत म्हणून मी 2 × 12 लिहिला. a × a a²चे फॅक्टर्स, b²चे b × b येतील. मात्र हा 12 हा प्राईम नंबर नाही आहे. अगेन इट इज डिव्हिजिबल बाय 2, सो वी कॅन राईट इट ॲज 2 × 2 × 6. अगेन राईट these terms of variable as it is a × a × b × b. Again 6 is not a prime number, it is in a multiple of 2, so we can write it as 2 × 2. Again the factor of 6 are 2 × 3 into, write this the term of variable as it is a × a × b × b. Now observe all these numbers 2, 2, 2 and 3. These are all prime factors of 24.
आता यापुढे तुम्हाला अजून त्याचे फॅक्टर पाडता येणार नाही, म्हणजेच काय तुमचं उत्तर या ठिकाणी संपलं. जोपर्यंत तुम्हाला सर्व प्राईम नंबर्स मिळणार नाही, प्राईम फॅक्टर मिळणार नाही, तोपर्यंत तुम्ही फॅक्टर पाडायचे आपल्या. फोर्थ वन, टी आर स्क्वेअर एस स्क्वेअर. आता इथं काय आहेत, कोइफिशियंटच दिलेला नाही आहेत, म्हणजे फक्त व्हेरिएबलच्या टर्म्स आपण लिहायच्या. टी त्याचा इंडेक्स 1 आहेत म्हणून तो जशाच तसा ॲज इट इज. आर स्क्वेअर, आरचा स्क्वेअर आहेत म्हणून 2 वेळेस आरचा प्रोडक्ट लिहिला, आणि एस स्क्वेअर म्हणून 3 वेळेस एसचा प्रोडक्ट लिहिला. या पद्धतीने आपण या ठिकाणी एक्झाम्पल सोडवू शकतो. जी काही उर्वरित एक्झाम्पल्स असतील ती तुम्ही सोडवायची. फॅक्टरायझिंग अ बायनोमियल. आता बघा, जर पुढचा मुद्दा आहे आपला फॅक्टरायझिंग अ बायनोमियल. जर बायनोमियल म्हणजे 2 टर्म्स असतील, त्यांचे फॅक्टर्स कशा पद्धतीने पाडायचे, मी या ठिकाणी एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करतो. 3pq + 6pq स्क्वेअर. आता बघा, 3pq म्हणजेच तुम्ही 3 × p × q लिहू शकता. तसं 6चे फॅक्टर पडतील 3 × 2 किंवा 2 × 3 × p × q स्क्वेअरचे फॅक्टर q × q, या पद्धतीने. आता बघा, या ठिकाणी 2 टर्म्स आपल्याला दिसत आहेत. कुठल्या 3pq आणि प्लस साईन आहेत 3 × 2 × p × q × q, ही दुसरी टर्म्स. या दोन्ही टर्म्समध्ये बघा आपल्याला 3 कॉमन दिसत आहेत, म्हणजे सारखा दिसत आहेत. अजून काही कॉमन दिसत आहेत का ते ऑब्झर्व करा. p सुद्धा कॉमन आहे. अजून काही कॉमन आहेत का ते पण बघा. q पण कॉमन आहेत. म्हणजेच काय, पहिली टर्म्स ही टोटल कॉमन आहेत, म्हणून ती आपण कॉमन काढू. आणि काय राहील मग, या ठिकाणी काहीच नाही शिल्लक राहणार, म्हणजे 0 राहील का, नाही. आपल्याला त्या ठिकाणी जेव्हा सर्वच्या सर्व टर्म्स कॉमन निघतील त्यावेळेला त्या ठिकाणी 1 शिल्लक राहतो. म्हणून 3 × p × q × 1 टेकिंग फ्रॉम फर्स्ट टर्म कॉम, 1 इज रिमेनिंग फ्रॉम फर्स्ट टर्म, प्लस बघा आता या ठिकाणी या दुसऱ्या टर्ममधून हा 2 शिल्लक राहिला आहे, त्याखाली अंडरलाईन नाही आहे. तसंच क्यू खाली अंडरलाईन नाही आहेत, म्हणजे तो सुद्धा त्या ठिकाणी शिल्लक राहिला आहे. म्हणजेच काय, 2q विच इज इक्वल टू 3pq. मधलं मल्टिप्लिकेशन साईन काढलं म्हणजे त्या ठिकाणी 3pq राहिला, प्लस इंटू 1 प्लस 2 × q इज इक्वल टू 2q इन अ ब्रॅकेट. या पद्धतीने तुम्हाला बायनोमियल्स असतील तर बायनोमियलचे फॅक्टर्स पाडता येतील. वी ऑलरेडी लर्न a² - b². ह्या जर टर्म्स असतील तर या टर्मचे फॅक्टर्स a + b × a - b पडतात. तर याचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी वापर करून पुढच्या प्रॅक्टिस सेटमधील एक्झाम्पल्स सोडवायचे. प्रॅक्टिस सेट 53. फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन्स. p² - q² चे फॅक्टर्स. आता बघा, हा फॉर्म्युला आहे, याचे फॅक्टर्स आपल्याला सर्वांना माहिती आहे, p + q × p - q. मात्र मी या ठिकाणी ते वेगळ्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करून देईन. बघा, हा p² त्याला मी ब्रॅकेटमध्ये टाकताना फक्त p लिहिलात, q² ला सुद्धा ब्रॅकेटमध्ये लिहिताना q लिहिलात. कारण काय, दोघांचे कोइफिशियंट 1 आहेत आणि 1चा स्क्वेअर 1 होतो, म्हणजे या ब्रॅकेटला जरी सॉल्व्ह केलं तरी या ठिकाणी 1² येईल. याचे फॅक्टर p + q × p - q, या पद्धतीने. तर आता बघा, दुसऱ्या उदाहरणात या ठिकाणी कोइफिशियंट >1 आहे. अशा वेळेला हाच नंबर आपल्याला 2x या पद्धतीने लिहिता येईल. कारण काय, ब्रॅकेट स्क्वेअर बघा, 2चा स्क्वेअर 4, 1चा स्क्वेअर x². ही टर्म आपण जर सोडवली तर वरची टर्म मिळते, म्हणजे आपण बरोबर लिहिलं आहे. तसंच 25 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, 5चा. म्हणून या ठिकाणी लिहिलं आपण 5y, yचा स्क्वेअर y². झालं. आता बघा, p ब्रॅकेट स्क्वेअर - q ब्रॅकेट स्क्वेअरचे फॅक्टर p + q × p - q पडतात. तसंच या ठिकाणी सुद्धा याचे फॅक्टर काय पडतील, मग पहिल्या ब्रॅकेटमध्ये येईल 2x + 5 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल 2x - 5. या पद्धतीने लक्षात ठेवा. नेक्स्ट एक्झाम्पल. मी प्रॅक्टिस सेटमधील काही फक्त मोजकीच एक्झाम्पल घेऊन तुम्हाला उदाहरण एक्सप्लेन करून देतोय. उर्वरित उदाहरण हे नोट डाऊन करून ठेवा.
बघा 9x² - 1/16 y². पुन्हा 9 हा 3चा स्क्वेअर आहे, म्हणून मी ब्रॅकेटमध्ये लिहिताना काय लिहिलं 3x ब्रॅकेट स्क्वेअर. तसंच 1चा स्क्वेअर 1 येतो, 4चा स्क्वेअर 16 येतो, म्हणून मी या ठिकाणी 1/16ला ब्रॅकेटमध्ये लिहिताना 1/4 y² ला ब्रॅकेटमध्ये लिहिताना फक्त y आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर केला. तर याचे फॅक्टर पुन्हा इकडे जसे आपण फॅक्टर पाडले तसेच या ठिकाणी सुद्धा काय येतील मग 3x + 1/4y इन सेकंड ब्रॅकेट 3x - 1/4y फिनिश. नंतर a²b - ab. आता बघा या ठिकाणी a² परफेक्ट स्क्वेअर आहे मात्र b नाही आहे. तसंच या दोघंही जे व्हेरिएबल्स आहेत ते दोघंही व्हेरिएबल्स परफेक्ट स्क्वेअर नाही आहेत, म्हणजेच का आपल्याला हा फॉर्म्युला वापरता येणार नाही. मग हे वेगळ्या प्रकारे आपण याला फॅक्टर काढण्याची मी तुम्हाला आधी प्रॅक्टिस सेटच्या आधी जे काही एक्सप्लेन करून दिलं त्यानुसार आपल्याला फॅक्टर पाडता येतील. कशा पद्धतीने तर सिम्पल a² म्हणजे काय a × b - a × b या पद्धतीने. आता या ठिकाणी काय काय कॉमन दिसत आहे a × b आणि इथं सुद्धा a × b आपल्याला कॉमन दिसत आहेत या दोघंही टर्म्समधनं, म्हणून ते आपण कॉमन काढू. ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील इथं बघा a शिल्लक राहिलात मायनस दोघंही टर्म्स कॉमन निघाल्यात म्हणजे काहीच नाही, म्हणजे 0 नाही लिहायचं त्या ठिकाणी. आपल्याला त्या ठिकाणी 1 असतो हे माहिती आहे, प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय 1 असतो, तो 1 त्या ठिकाणी रिमेनिंग आहे म्हणून तो आपण 1 या ठिकाणी लिहितो. या पद्धतीने a² b - ab चे फॅक्टर ab इन ब्रॅकेट a - 1 हे निघतील. नेक्स्ट एक्झाम्पल 4x² y - 6x². आता बघा इथं 4 परफेक्ट स्क्वेअर आहे, x परफेक्ट स्क्वेअर आहेत मात्र y नाही आहेत किंवा 6 पण नाही आहे, म्हणजे हे सुद्धा आपल्याला या फॉर्म्युलाचा वापर करून एक्झाम्पल सोडवता येणार नाही. मग नेहमीप्रमाणे 4चे फॅक्टर पाडा, xचे फॅक्टर पाडा, yचे 6चे आणि पुन्हा xचे फॅक्टर पाडा. काय येतील ते 4चे फॅक्टर 2 × 2, xचे फॅक्टर x × x आणि y मायनस 6चे फॅक्टर येतील 3 × 2 किंवा 2 × 3 लिहिले तरी काय अडचण नाही, इंटू x² चे फॅक्टर x × x या पद्धतीने. तर या दोघे टर्म्समधनं तुम्हाला काय काय कॉमन दिसत आहे 2 × x × x, इथं सुद्धा 2 × x × x कॉमन, म्हणून ते आपण 2 × x × x म्हणजे 2x². काय शिल्लक राहिलं मग या ठिकाणी 2 × y म्हणजेच 2y शिल्लक राहिलं, निगेटिव्ह साईन आहे त्याची. इथं 3 शिल्लक आहेत, अजून काही आहेत का नाही, म्हणून या ठिकाणी फक्त 3 येईल. संपलं तुमचं. लास्ट एक्झाम्पल 1/2 y² - 8z². आता बघा इथं व्हेरिएबल पण सारखे नाही आहेत, म्हणजे व्हेरिएबल आपल्याला कॉमन काढता येणार नाही. इथं 1/2 आहेत आणि 8, म्हणजे या ठिकाणी या नंबरमधनं आपल्याला काहीतरी कॉमन काढता येईल. ते कॉमन कुठले नंबर्स निघतील ते आता मी तुम्हाला एक्सप्लेन. बघा 1/2 y × y मायनस बघा या 8लाच आपण या पद्धतीने लिहू शकतो. न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला जर सारख्या नंबरने मल्टिप्लाय केलं त्यांच्या व्हॅल्यू बदलत नाही, म्हणून मी 8ला 2ने मल्टिप्लाय केलं, डिवाइड सुद्धा 2ने केलं. तर असं करण्यामागचं कारण काय, मला 1/2 आणि इथं सुद्धा हा 1/2 म्हणजे 2 जो आहे तो कॉमन काढता येईल, म्हणून मी अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट केली. z² चे फॅक्टर z × z येतील. तर बघा 1/2 जर कॉमन काढला तर इथं काय निघेल, काय राहील शिल्लक फक्त y × y म्हणजे y² मायनस 8 × 2 = 16 आणि z × z = z². आता बघा आता ह्या फॉर्ममध्ये आलं ते y² म्हणजे p² मायनस 16z². 16 म्हणजे काय, तो 4चा स्क्वेअर आहेत म्हणजे परफेक्ट स्क्वेअर टर्म आहेत, म्हणजे या ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार तुम्ही 4z या पद्धतीने लिहू शकता. म्हणून y² - 4z ब्रॅकेट स्क्वेअरचे फॅक्टर काय पडतील मग y - 4z आणि y + 4z आणि ऑलरेडी 1/2 त्या दोघांना मल्टिप्लाय आहेत, 1/2 × y - 4z to y + 4z the factors of 1/2 y² - 8z². अशा पद्धतीने उर्वरित जी उदाहरणं आहेत प्रॅक्टिस सेटमधील ती तुम्ही होमवर्क म्हणून सोडवून घ्यायची.
for watching my video. Please like and share my video, subscribe my YouTube channel and press bell icon for more.